जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। राज्य व केंद्रात युती हो न हो, शिवसेना सज्ज असून राज्यातील किमान पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून दिसण्यासाठी आतापासून कामाला लागा। विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी मागील 10 वर्षापासून दोन्ही निवडणुकीत मदत केली तरी देखील त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कामे दिली नाहीत, असा आरोप माजी आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा येथे झालेल्या सेनेच्या बैठकीप्रसंगी केला। बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सदर बैठकीला जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला संघटक महानंदा पाटील, बाजार समिती सभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील, पंचायत समिती सभापती छाया पाटील यांचे पती राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, प्रदीप जाधव, गिरड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पाटील, बाजार समिती संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील, जिजाबराव पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, तालुका प्रमुख प्राध्यापक आर.बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे यांच्यासह अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकी संघ संचालक उपस्थित होते। आपण मागच्या वेळेस जिल्ह्यातून सगळ्यात जास्त जागा शिवसेनेच्या जिल्हा परिषदला निवडून आल्या। 7 पैकी 6 जागा आपल्या जिल्हा परिषदला मागच्या वेळेस निवडून आल्या। आता सुद्धा आपण 4 जागा निवडून दिलेल्या आहेत। आता सुद्धा शिवसेनेमध्ये आपण 2 नंबरला, 1 नंबर पाचोडा, 2 नंबर पारोळा आहे। आधी आम्ही या ठिकाणी 6 पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे आहेत आणि इथे सुदैवाने आमच्या राजूभाऊंनी मनावर घेतलं, त्याच्यामुळे इथे आता शिवसेनेच्या सभापती या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। शिवसेनेचा सभापती, एरंडोला शिवसेनेचा सभापती, त्याच्यामुळे वातावरण आपल्याकडे खूप चांगलं आहे। आपल्याला ते अपयश येतं, त्या अपयशाची चिरफाड किंवा त्याचा अनालिसिस मला या ठिकाणी करायचे नाही, इतके तज्ञ झालेले आहे की त्याच्याबद्दल फारसं बोलणं उचित ठरणार नाही। परंतु मी या ठिकाणी दाव्याने सांगतो, हरलेल्या निवडणुका असतील, जिंकलेल्या निवडणुका असतील, आम्हीच लोकप्रिय होतो, जनमत आमच्याच पाठीमागे होतं। घातपात झाला असेल, अपघात झाला असेल, आम्हाला माहिती ती निसर्गाची करणी असेल, काही मानव निर्मित संकट आले असतील, त्यालाही आमचा इलाज नसतो। परंतु आमच्या परीने ना कार्यकर्त्यांचा दोष, ना संघटनेचा दोष, आणि मी सुद्धा आयुष्यामध्ये या दिवसापासून माझा पराभव झाला। इथं काही लोकांना एक रडगाणं असतं, हे झालं तर माझ्यामुळे, अपयश झालं तर तुमच्यामुळे, परंतु चिमणराव आबाने एक शब्द सुद्धा आजपर्यंत पराभवाबद्दल कोणाकडे काढला नाही की याच्यामुळे मी पडलो का त्याच्यामुळे मी पडलो। माझ्या सामर्थ्यावर, माझ्या कार्यकर्त्यांच्या सामर्थ्यावर, माझ्या कार्यकर्त्या शक्तीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि जोपर्यंत तो विश्वास माझा शाबूत आहे की माझे कार्यकर्ते लढाऊ आहेत, जनता मला मानते, हे जोपर्यंत मला वाटेल तोपर्यंत मला कोणाचा विचार करण्याचं काही कारण नाही। हा, त्या दिवशी मला असं वाटेल की माझ्या कार्यकर्त्यांचा माझा विश्वास राहिला नाही, माझ्या जनतेचा विश्वास राहिला नाही, 1 तास का 1 मिनिट सुद्धा माझ्यासारखा माणूस राजकारण करणार नाही। परंतु आज लोकांचा विश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे, कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या बळावरच आपण राजकारण करत असतो। इथे या ठिकाणी आपण काल निरोप दिले, कालच निरोप दिले, काल निरोप दिले, सगळ्यांना शंका वाढत होती की तुम्ही दुपारून निरोप देता, उद्या सभा आहे, एवढे लोक जमतील का? दोघांच्या जमण्याची चिंता करू नका। तुझ्याबरोबर बाबू मला या ठिकाणी होते म्हणे, बाबू म्हणे आपण लोक जमूनच जातात, लोक का जमणार नाही बाबू? लोकांच्या आपण आयुष्यभर 24 तास तर आपण लोकांना देत जातो, स्वतःचं जीवन ज्या व्यक्तीला माहित नाहीये, सकाळपासून रात्रीपर्यंत, रात्री झोपेपर्यंत आपण जर जनतेत राहतो, जनतेची कामं करतो आणि तरी लोकांना नफा देता, आपल्याला कुठे हौस आहे।